आणि आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ते वकील आहेत पेशानं। मग या अशा जे गुन्हेगार प्रवृत्तीची जी लोक आहेत, जे लोकांना चिरडून टाकतात, ड्रग आणि दारू नशेच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जे एक दहशत निर्माण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि त्यांना 10 तासामध्ये बेल मिळवून देण्याचं काम, त्या डिग्रीचा उपयोग त्याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री करतात आहे का? खरं तर काँग्रेसची भूमिका याच्यात स्पष्ट आहे की तातडीनं देवेंद्र फडणवीसनं आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं, कारण की आता 10 पबवर पुण्यामध्ये 36 पब त्यांनी त्या ठिकाणी पाडलेत अशा पद्धतीचं रिपोर्ट इथं आलेला आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रात नागपूर सहित जिथं स्वतः गृहमंत्री राहतात त्याही शहरामध्ये अवैध पब चाललेले आहेत। त्या ठिकाणी असंख्य तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम केलं जाते आहे। अशा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पब यांच्या अधिपत्याखाली चालत होते हे सिद्ध होतात आहे। परवाची घटना लोकांनी डोक्यावर घेतली नसती आणि त्या पद्धतीचं एक वादळ या महाराष्ट्रात उभं झालं नसतं तर हे सरकार या पद्धतीचे अवैध पब चालवून त्या ठिकाणी ड्रग जे गुजरातमधून महाराष्ट्रात आणले जातात, मुंद्रा पोर्टमधून आणले जातात, तो कोण आणतो, कोणाचा पोर्ट आहे तेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्या पोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग महाराष्ट्रामध्ये आणून नवीन पिढीला बर्बाद करण्याचं पाप हे राज्याचं सरकार जाणून-बुजून करते आहे। म्हणून हे सरकारही त्याला जबाबदार आहे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून तातडीनं या सरकारनं स्पष्टीकरण तर दिलंच पाहिजे, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या आरोपींना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आपल्या वकिलीचा फायदा, म्हणजे ते त्यांची ती डिग्री आहे, लॉ केलेला आहे त्यांनी, आणि म्हणून त्याचा फायदा अशा धनदागड्या मुलांना आणि मुलींना वाचवण्यासाठी तो उपयोग करतात आहेत। म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे। आणि त्याचप्रमाणे संविधानाला संपवून मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा जो घाट या भाजपने आणलेला आहे त्याचाही प्रत्यय गेल्या 2 दिवसापासून आपल्या लक्षात येते आहे। पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृती आणण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला आणि त्याच्या माध्यमातून महिलांनाच कुठलाही त्याच्यामध्ये स्थान नाही। मनुस्मृतीचं जे बेसिक आहे ते खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये महिलांना कुठलं स्थान नाही, त्याच्यामध्ये ते खऱ्या अर्थानं या भारताच्या लोकशाहीमधल्या देशासाठी न परवडणारी, न मानसिक विचाराला परवडणारी ही व्यवस्था भाजप जाणून-बुजून अभ्यासक्रमात आणून संविधानाला बाजूला करून मनुस्मृती आणायचा जो प्रयत्न करताय त्याचा आम्ही निषेध करतो। आज मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही ते आणणार नाही, पण यांच्या मनामध्ये ते पाप चाललेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे। त्यांनी जर त्या मंत्र्यांनी सांगितलं की तो श्लोक आहे, त्या श्लोकचा अर्थ वेगळा आहे, त्यांनी सांगावं काय श्लोकचा अर्थ आहे। पण या पद्धतीनं या देशामध्ये आणि महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं मनुस्मृतीचे जाळमुळे पुरण्याचं पाप, पेरण्याचं पाप अगर बीजेपी करत असेल तर काँग्रेस कधीही त्याला मान्य करणार नाही। ज्या लेवलवर आम्हाला ती लढाई करावी लागेल ती काँग्रेस पक्ष लढेल, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। याची एक सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं। मुख्यमंत्र्यांनी हे सांगावं, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढे आलं पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पब संस्कृती या भाजप आणि भाजपरहित सरकारने या महाराष्ट्रात आणली त्याच्यामध्ये नवीन पिढीला बर्बाद करण्याचं, ड्रग पाजून बर्बाद करण्याचं पाप हे लोक करतात आहेत। हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री का चूप आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी, म्हणून आम्ही सांगितलं की कोण मंत्री होता, कोण आमदार होता, डॉक्टर तावरेला ससूनचा अधीक्षक बनवण्यासाठी दिलेलं पत्र हे कोण होते, त्यामुळे हा सगळा खुलासा येणार आहे।
आणि खरं तर अजितदादा आपल्याला फार सांगतात की मी प्रशासनाला कंट्रोल करणारा माणूस आहे. तर लॉंग टाईम पुण्याचे पालकमंत्री आहेत ते चंद्रकांत पाटील, ते पण होते पालकमंत्री. मग ह्या पुण्यामध्ये ज्या घटना का होतात, कोण आहे याच्या पाठीमागं, या सगळ्याचं स्पष्टीकरण या महाराष्ट्राच्या जनतेला झालं पाहिजे. आणि सरकारची जबाबदारी आहे की या सगळ्या घटना चालत असताना राज्याच्या जनतेला हे अवगत केलं पाहिजे. हे सरकारची जबाबदारी आहे. या सरकारला जनाची नसेल तर मनाची तरी असेल तरी या सरकारनं पुढे येऊन सांगितलं पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की राज्यात हे नेमकं काय घडतंय आणि कोण याच्या पाठीशी आहे, हे सरकारने जाहीर केलं पाहिजे. जे ब्लड सॅम्पल आहे ते बदलले गेले आहे, ते एका आमदाराच्या फोनवरून बदलले गेले आहे अशी माहिती पुढे येत आहे. आणि ते अजित पवार गटाचे आमदार आहेत. अजित पवार यांनी हा प्रश्न त्यांनी म्हटले की त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ब्लड सॅम्पल बदलण्यापर्यंतची हिंमत आता सरकारच्या काही अधिकाऱ्यांच्या मार्फत होत आहे असंही या ठिकाणी दिसतं. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जी आमच्याकडे माहिती आहे त्या माहितीमध्ये असं येतं की ही अल्पवयीन मुलं होती. आता तर पोलीस त्यांना निबंध लिहायला लावत आहे. हे तर खऱ्या अर्थानं म्हणजे श्रीमंताच्या मुलांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी वेगळा कायदा, हे एक परिस्थिती महाराष्ट्रात आपण पाहिलेलीच आहे. पण या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता. तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे, ते पण माहिती आली पाहिजे पुढं. हा कोण होता, त्याच्यामध्ये गाडीमध्ये उतरणारी लोक तर 2 होती, ते कोण होती तेही समोर आलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे एक मंत्री कोण आहे, त्यांनी अधीक्षक बनवण्यासाठी पत्र दिलं, कोण आमदार होता त्याचं नाव पुढं आलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन मग हे रक्ताचे नमुने बदलवणं वगैरे हे सगळाच खुलासा सरकारने केला पाहिजे. आणि याला आता कुठलाही ते म्हणू शकतात की चौकशी चाललेली आहे, चौकशीमध्ये अडचण होणार आहे. कशाची चौकशीमध्ये अडचण होणार आहे? म्हणजे सगळे पुरावे नष्ट करणं आणि जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्याला दूर करणं हे सरकारची जबाबदारी आहे. सरकारचं उत्तर ते येणार आहे, म्हणून मी त्याचं उत्तर पहिलेच देऊन ठेवतो आहे की तुम्ही आम्हाला, तुमची जबाबदारी आहे की हा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. लोक भयभीत आहेत आणि जिथं जनता भयभीत असेल तिथं सरकारने पुढे येऊन लोकांना आश्वासित करणं हे सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकारने त्या पद्धतीचा पुढाकार घ्यावा हे आमची आग्रही विनंती आहे. नाहीतर मग जनता यांना त्या पद्धतीचा धडा शिकवेल आणि काँग्रेस त्याला पुढाकार घेईल. त्यांनी 1 वर्षापासून रवींद्र धंगेकरांनी पबच्या बद्दलच्या आक्षेप उचललेला आहे. त्यांनी सांगितलं की पब संस्कृती इथं बंद करा, हे रवींद्र धंगेकरांचं मत आहे. मग आज तुम्ही 36 पब पाडलीत, मग कशामुळे पाडले? नाही ना, ऐका ना, त्याला आरोप ऐका, त्याला अजित पवार काय, तुम्हीच पालकमंत्री आहे तिथले, मग आता का पाडले 36? मग रवींद्र धंगेकरांनी त्यावेळेस आरोप केला, त्यावेळेस चौकशी लावून लोकप्रतिनिधींनी एखादी भूमिका मांडली, सरकार म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घालणं हे सरकारची जबाबदारी आहे. मग सरकारने 1 वर्षापासून रवींद्र धंगेकर त्या पबच्या बद्दलचा आक्षेप घेतोय. तिथं ड्रग चाललेलं आहे, तिथं नाईट लाईफ कशी चाललेली आहे त्याच्याबद्दलचं रवींद्र धंगेकरांनी आरोप लावलेले आहेत. त्याच्यावर लक्ष का घातलं गेलं नाही? आता 36 तुम्ही पब का पाडतात? मग याचं उत्तर त्या अजित पवारांनी द्यावं ना. तुम्हीच पालकमंत्री आहात तिथले आणि कडक शासन चालवतो म्हणून सांगतात. हे कडक शासन आहे अजित पवारांचं? आता लोकप्रतिनिधीवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही त्यावेळेस का पब पाडले नाही याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. पुणे हिटन प्रकरणामध्ये आता एसआयटी चौकशी केली जाणार आहे आणि त्याच्या अध्यक्ष ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनाच पुन्हा त्यांचा अध्यक्ष करण्यात आला आहे. पल्लवी सापळे असं त्या नाव आहे. आम्ही सांगितलं की याच्यामध्ये सीबीआयची चौकशी व्हावी. या पद्धतीची लपवाछपवी शासनाने करू नये. कुंपण शेत खाते आहे असं चित्र निर्माण होते आहे. ही लपवाछपवी केली तर जनता तुम्हाला सोडणार नाही, सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना, एवढं लक्षात ठेवा. आणि मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की दुष्काळाची परिस्थिती सुद्धा तेवढीच भयावह आहे.
असं आहे की तुम्ही म्हटलं होतं की कोकणची जागा आम्ही लढतो, त्यावरची काय परिस्थिती आहे? बघा, आता त्यांनी 2 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तरीसुद्धा आघाडीचा धर्म पाळणं हे आमचं काम आहे. त्यामुळे त्यांच्याशी एकदा बोलून त्या पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्ष घेईल. पण नानाभाऊ, कोकणची जागा तुम्ही लढणार काय? कोकणमध्ये उमेदवार कोण असणार आहे? कारण त्यांच्याकडून पूर्ण तयारी झाली आणि त्यांच्या आमच्याजवळ मुंबईतही उमेदवार आहेत, आमच्याजवळ कोकणातही आहे आणि आमच्याजवळ नाशिकमध्ये पण उमेदवार. पण आघाडीचा धर्म हा काँग्रेसने नेहमी पाळलेला आहे आणि ते पाळत राहील. त्यामुळे एकदा त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी चर्चा करूनच आम्ही पुढे जाऊ. आज उद्या होईल. नाना, एक माहिती अशी मिळते की शेवटच्या टप्प्याचं मतदान होण्यापूर्वी पंतप्रधानांनी कन्याकुमारीला जाणार आहे आणि संपूर्ण 1 दिवस ते मेडिटेशन करणार आहेत. कसं पाहता तुम्ही या? त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ते भ्रष्टाचाराबद्दल बोलतात आहेत की भ्रष्टाचारी लोगों को कैसा सपोर्ट करते हैं ये लोग. तर तिकडे मग 70,000 कोटीचाही फोटो येतो पुढं. देशभरातले अनेक भ्रष्टाचारी जमा करून त्यांना कसा आशीर्वाद दिला तो पण पुढे येतं. मोदीजी आहेत, ते काही बोलू शकतात, कुठेही जाऊ शकतात. तर त्याच्याबद्दलचं डिस्कशन करणं काही आमच्यासाठी काही त्याला काही तथ्य नाही.